इंजिनिअरिंग आणि मेडिकल मध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला ग्रुपिंग मध्ये किती मार्क्स असतात हे माहिती आहे का? चला तर मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग आणि मेडिकल मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल आणि त्याच्यासाठी त्यांना ग्रुपिंगचे किती मार्क्स लागतात. तर पहिल्यांदा आपण पाहूयात पीसीएम ग्रुप म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स. ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांना पीसीएम हा ग्रुप असणे आवश्यक आहे. तसेच जे विद्यार्थी जनरल कॅटेगरीमध्ये येतात त्यांना 300 पैकी 135 गुण असणे आवश्यक आहे आणि जे बाकीचे रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येतात म्हणजे जे ओबीसी, एससी, एनटी, व्हीजेएनटी या सगळ्यांना 120 मार्क्स असणे आवश्यक आहे. तसेच पीसीबी या ग्रुपमध्ये जे जनरल कॅटेगरीमध्ये येतात त्यांना 300 पैकी 150 मार्क्स असणे आवश्यक आहे. म्हणजे त्यांना ग्रुपिंगसाठी 150 मार्क्स असणे आवश्यक आहे. तसेच जे कॅटेगरीमध्ये येतात म्हणजे ओबीसी, एससी, एनटी, व्हीजेएनटी या 120 मार्क्स असणे आवश्यक आहे. या सगळ्यामध्ये ज्यांना मेडिकल मध्ये जायचं असेल त्यांच्यासाठी एंट्रन्स मध्ये नीट ही एक्झाम त्यांना द्यावी लागते आणि ज्यांना इंजिनिअरिंग फील्ड मध्ये जायचं असेल त्यांना जेईई आणि एमएससी सीईटीची एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. आता विद्यार्थ्यांना क्लिअर झालं असेल की त्यांना रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये आणि ओपन कॅटेगरीमध्ये त्यांना किती कट ऑफ लागतो हे विद्यार्थ्यांना सगळ्यांमधून क्लिअर झालं असेल तर तुम्ही आम्हाला आजच तुमचे मार्क्स कमेंट करा आणि ऍडमिशन प्रोसेस जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या क्रमांकावरती संपर्क साधा.